श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्यात भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर पूर्ण वेळ खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच गुरुवार दिनांक 13 पासून सकाळी 5 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत भाविकांना ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यात येणार आहे. याबाबत सोमवार दिनांक 10 रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या श्रावणी सोमवार यात्रा नियोजन बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीस माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खेडचे आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. विकास आराखड्याअंतर्गत सभामंडप व पायरी मार्गाचे काम सध्या बंद असल्याने दर्शन व्यवस्था सुरळीत आहे. त्यामुळे दर्शन पूर्ण वेळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहनतळ ते मंदिर वाहतुकीसाठी अतिरिक्त वाहनांची व्यवस्था करण्याचे तसेच खासगी वाहनांचे शुल्क एसटीच्या दराप्रमाणे ठेवण्याचे ठरले. वाहनतळ व मंदिर परिसरात प्रत्येक एक पोलीस उपनिरीक्षक नियुक्त करण्याबाबतही निर्णय झाला. भीमाशंकर प्लॅस्टिकमुक्त ठेवण्यासाठी वन विभागाने कडक कारवाई करावी. मनसर, राजगुरुनगर व नारायणगावहून जादा बस गाड्या सोडाव्यात तसेच बंद असलेली पाणी पुरवठा योजना सुरू करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. यात्रा नियोजनासाठी नियुक्त उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी नियुक्त करण्यास देवस्थानने मान्यता दिली आहे.